सुप्रभात मित्रांनो, मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अक्षय हा ऑफिसच्या बाहेर येतो. तर लगेच रमा सांगते की चला निघायचं का, खूप उशीर झाला आहे आधीच. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की हो, पण तू कधी निघली होती. तर लगेच इकडे रमा सांगते की मी थोडं लवकरच निघाले होते. मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मला एक खूप मोठं काम होतं, तेच करून आली आहे मग मी. तर लगेच अक्षय सांगतो की पण काय काम होतं ते तर सांगशील. तर लगेच रमा सांगते की नको, ते नंतर सांग, मी सांगेल तुम्हाला. चला तुम्ही आधी लवकर, आपल्याला उशीर होतोय. आरती वहिनीचा फोन आला होता. लगेच इकडे अक्षय सांगतो की बाजूला हो, अगं मला बॅग तर ठेवू दे. तर लगेच अक्षय मनातल्या मनात विचारतो की ही कुठं जाते आणि काय करते, काहीच सांगतही नाही आहे मला, काय चाललंय हिचं नेमकं. तर इकडे अक्षय आणि रमा हे आलेले असतात, पण गाडीत असतात. तर अक्षयला एक इम्पॉर्टंट कॉल येतो, तर तो बोलत असतो. तर तेवढ्यातच रमा सांगते की नंतर बोला ना, उशीर होतोय आपल्याला. तर अक्षय सांगतो की एक खूप इम्पॉर्टंट काम आहे, तू पुढं जा, मी येतो नंतर. तर रमा ही तिथनं निघून जाते. तर इकडे अक्षय हा कॉलवर बोलत असतो. तर इकडे रमा ही आरतीकडे येते आणि आरतीला बोलते की तुम्ही प्लीज परत चला ना घरी, तुम्ही प्लीज घरी चला, कारण मला तुमचे लाड पुरवायचे आहेत, बाळाचे लाड पुरवायचे आहेत. आणि तुम्ही असं आडू नका बोलू, तुम्ही प्लीज ना असं स्पष्टपणे सांगा काय चाललंय तुमचं. तर लगेच आरती सांगते की मी तुला पण आधी पण सांगितलं होतं की आता ना रेवाचे आणि अभिषेकचे संबंध थोडे जास्तच वाढलेत म्हणून. आणि मी असं पण ऐकलं होतं की जेव्हा आपली बायको प्रेग्नेंट असते तेव्हा नवऱ्याचं बाहेर कुठेतरी चालू होतं, पण मला असं नव्हतं वाटलं की ते माझ्या आयुष्यात होईल म्हणून. तर लगेच रमा सांगते की तुम्ही वेगळा अर्थ काढताय आरती वहिनी त्याचा, असं काही नाही आहे. तर लगेच आरती सांगते की तू प्लीज आता रेवाची बाजू नको घेऊ, कारण तुलाही माहिती आहे की ती कशी आहे म्हणून. ती खूप डेंजरस आहे. ती आपल्याला जर काही करायला हवं नाही तर तिला ते मिळवायचं असतं ना, ते त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते रमा. तर इकडे पंकज हा शशिकांतकडे येतो आणि बोलतो की आता तुम्ही हलू नका, एकदम शांत झोपून राहा, नाही तर ते तुमच्या कपाळावरच्या आडघड्या त्या खाली पडून जातील. तर लगेच इकडे शशिकांत हलतून त्या हटकून ते पायघड्या खाली पडतो आणि बोलतो की अरे काय चाललंय, माझी मान आडघडे ना, लवकर करते. लगेच पंकज सांगतो की आता श्वास घ्या आणि परत सोडा, दोनदा तीनदा असं बोलल्यानंतर लगेच इकडे शशिकांत सांगतो की अजून किती वेळा श्वास घेऊ मी. तर लगेच इकडे पंकज सांगतो की जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत घ्या. तर लगेच इकडे शशिकांत हा घेतो. पंकज सांगतो की आता कोणची तरी नकारात्मक एक विचार आपल्या मनात ठेव. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की असं काही नाही आहे नकारात्मक विचार, फक्त मला आत्ताच दुखतंय ते. तर लगेच पंकज सांगतो की काय दुखतंय नेमकं. तर लगेच पंकज सांगतो की आता ते तुला दुखतंय ना, ते सगळ्या कपाळ्या तुझ्या ह्या आठ्यांमध्ये भरतील. तर लगेच ते ऐकून इकडे शशिकांत सांगतो की काही पण काय सांगतोय, हा पाणी लावतोय सरासर आपल्याला. तर लगेच इकडे ते ऐकून पंकज सांगतो की मी पाणी लावतोय का, बरं जाऊ दे, मी चाललो आता. ते बोलूनच पंकज उठतो. तर तेवढ्यातच तिथे शशिकांत ही म्हणतो की हो जा जा, बाय, मी बाय टाटा करतोय तुला. तर लगेच इकडे सीमा सांगते अहो तुम्ही प्लीज ऐकून तरी घ्या ना, काय म्हणताय ते बाबा, तुम्ही प्लीज बसा. तर लगेच शशिकांत सांगतो की अगं सीमा, जर इकडे असे माणूस यांनी उभा केले तर डॉक्टर कशासाठी असतात. तर लगेच इकडे पंकज सांगतो की मिसेस शशिकांतच्या वाईफ, तुम्ही यांना प्लीज समजून सांगा, कारण ना हे तुमचे मिस्टर मुकादम मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करा, तर त्यांनी माझ्याच वैदिक नकारात्मक विचार आणला. आता मी तरी कसं समजावू त्यांना. लगेच इकडे पंकज सांगतो की असं बोलून ना माझा तोंडापुढे इन्सल्ट करताय, मी सांगतो आता. तर लगेच सीमा सांगते की बरं तुम्ही जाऊ नका, फक्त अक्षयला यूज तर तुम्ही थांबा ना. तर लगेच पंकज सांगतो की बरं तुम्ही म्हणताय ना म्हणून थांबतोय, पण मी एवढा अपमान सहन नाही करू शकत, मी चाललो माझ्या रूममध्ये. ते बोलून पंकज तिथून निघून जातो. तर लगेच शशिकांत यांना सांगतो की तुम्ही कशाला कोणाला बोलावता रे, यांना असं बोलवलं ना तर मी असा बरा होईल का, सांगा ना तुम्ही. तर इकडे आरती ही रमाला सांगते की रेवा नाही सेम टू सेम लहान मुलांसारखी असती, ते नाही का, लहान मुलं जेव्हा त्यांना काही खेळणी हवी असती तर ते ती खेळणी घेतात हट्टी करून, म्हणून ते हट्टाने ती खेळणी पण मिळवतात. त्याच्यानंतर ती हट्टीने ते मिळवणारी खेळणी ती परत मोडतात आणि परत मोडल्यानंतर त्यांना तसा आनंद भेटतो, तसंच तो आनंद रेवालाही भेटतो. लगेच आरती सांगते की आणि ती प्रेग्नेंट होती ना, ते पण खोटंच होतं. तर ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो आणि ती बोलते की तुम्हाला कोणी सांगितलं. तर लगेच आरती सांगते की जे रिपोर्ट्स तिने दाखवलेत ना ते रिपोर्ट्स माझे होते म्हणून. तर लगेच इकडे ते ऐकून रमाला धक्का बसतो आणि ती बोलते की तुम्ही आधी का नाही सांगितलं ते. तर आरती सांगते कोणी माझं ऐकायच्या मनस्थितीत होतं का, कोणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हतं. लगेच तेवढ्यात तिथे अक्षय येतो ना, अक्षय त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकतो आणि लगेच बोलतो की आरती वहिनी तू आधी का नाही सांगितलं, बरं जाऊ दे, तू आत्ता घरी चल आमच्यासोबत आणि हे सगळं आई आजीला सांग, कारण अगं तिचा विश्वास नाही आहे गं, आणि आपल्याकडं आता पुरावा देखील आहे त्या रेवाने जो गुन्हा केला आहे त्याच्यावर. लगेच इकडे आरती सांगते की माझं आता अशा अवस्थेत येणं जाणं हे बरोबर नाही आहे. पण लगेच तेवढ्यात अक्षय सांगतो की बरं तू येऊ
नको, पण तू कॉलवर सांगशील ना सगळं. तर आरती सांगते की बरं मी कॉलवर सांगते, पण तुम्ही आत्ताच जा आणि आजीला सगळं सांगून टाका. तर लगेच ठीक आहे बोलून अक्षय हा गप्प बसतो. लगेच इकडे दोघेही घरी येतात. तर लगेच दारात इकडे अक्षय सांगतो की मी आता सगळ्यांना हे खरं खरं सांगून देणार आहे. तर लगेच इकडे रमा सांगते तुम्ही प्लीज थोडं ऐकून घ्या, शांत व्हा. तर तेवढ्यातच आजी तिथे हॉलमध्ये बसलेली असतात. ते बोलतात की बरं झालं अक्षय तू आला, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तर अक्षय सांगतो की नाही तू माझं ऐक. तर लगेच इकडे आजी सांगतात की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर लगेच इकडे अक्षय सांगतो काय झाला. तर लगेच इकडे आजी सांगते की अरे ते महाराज नव्हते आणले का तुम्ही, ते महाराज ना त्यांचं बरोबर आहे सगळं, पण तो शशिकांत ऐकतच नाही आहे. तर आता काय करायचं. ते बोलते की माझा एवढा अपमान होतो आहे, तर तुम्ही चालला आता इथून. लगेच इकडे रमा सांगते की तुम्ही बोला मी येते. तर रमा तिथनं निघून जाते. तर इकडे अक्षय सांगतो की तू माझं ऐकून घे आता. तर लगेच इकडे आजी सांगतात की हा बोल तुला एवढं काय सांगायचं आहे ते. तर लगेच अक्षय सांगतो की मला रेवाबद्दल सांगायचं आहे, कुठे ती. तर आजी सांगतात की ती नाही येणार आज, कारण ना ती ऑफिस झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीकडे जाणार आहे. तर ते ऐकून इकडे लगेच मनातल्या मनात अक्षय सांगतो की आत्ता सांगू का मग, का रेवा आल्यानंतर सांगू. नको आत्ता नको सांगायला, कारण ती आल्यानंतर ना सगळ्यांच्या पुढेच मी सांगून देईल. तर लगेच आजी सांगते की आता सांगतो का. तर अक्षय सांगतो की आत्ता नको, मी तुला नंतर सांगेन, रेवा आल्यानंतर, थोडं सिरियस आहे. तर इकडे अफिया हा ऑफिसमध्ये काम करत असतात. तर तेवढ्यातच तिथे रेवा येते आणि ती बोलते काय रेवी तुला घरी नाही जायचं का आणि काय करतोय तू. तर लगेच अभि सांगतो की अरे मी थांब दर्शिक इथेच, मला हे काम करावं लागेल, कारण अथर्वाच्याच बाबतीत मी करतोय आणि तुला माहिती आहे जर मी घरी गेलो तर हे काम नाही होणार, कारण घरची परिस्थिती वेगळी आहे आणि जर आपण एकत्र आलो तर अजून मोठा प्रॉब्लेम हो. इकडे लगेच रेवा सांगते की बरं तू इथे थांब, पण असं किती वेळ थांबणार आहे. तर लगेच अभि सांगतो की जोपर्यंत पुरावे भेटत नाही ना त्या अथर्वाबद्दल, तोपर्यंत मी काय इथनं हलणार नाही आहे. लगेच अभि सांगतो की मग तू आता कुठे जाणार आहे, तू बोलली ना की तू जाणार नाही आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. तर लगेच रेवा सांगते की प्रॉब्लेम असा आहे की मी जाऊ तरी कुठे, जर घरी गेले तर एडी मला त्रास देईल तिकडे, म्हणून मी इथेच बरी आहे आता. तर अभि परत बोलतो की बरं आता आपण इथे कामाचं बघूया, तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडे रमा आणि अक्षय पंकजकडे येतात. तर लगेच पंकज सांगतो की मी आता इथे काही थांबणार नाही आहे, कारण रमा मी तुला सांगतो तो माणूस ना एवढा डेंजर आहे, काय सांगू तुला, एवढा त्रास देतो तो. तर ते ऐकूनच इकडे अक्षय सांगतोय की पण तुम्हाला आता जर इथे सेफ राहावं लागणार ना, तर याच्यासाठी तुम्हाला हे नाटक काही दिवस अजून तुम्हाला हे कंटिन्यू करावं लागणार आणि त्या बाकी दिवसात जर हे काही समजलं तर काय करायचं जावई बापू. तर लगेच पंकज सांगतो की तो कसा हट्टीरट्टी माणूस आहे, त्याचा जर एक हात पडला ना तर इकडे माझी हवा निघून जाईल, तर मग त्याच्यापेक्षा ना नकोच इकडे. लगेच इकडे अक्षय सांगतो की तुम्ही ज्याला तेवढं अवॉइड करतात ना तेवढं त्याचा संशय वाढेल इकडे. तर लगेच इकडे पंकज सांगतो की अहो तुम्ही अवॉइडची गोष्ट करताय, पण इकडे आता माझीच आत्मा मला डाऊट घ्यायला लागली आहे माझ्यावरती. लगेच पंकज सांगतो की तुम्ही सांगते की त्याला उपचार करायला, पण इथे ना मला हे शब्दांचेच उच्चार नीट करता येत नाही. काही तुम्ही ते पंचरत्न सांगत होते काय ते, आता त्याचेच पुरावे तुम्ही मागताय, पण मला त्याचा अजून नीट पुरावे करण्यासाठी ना ते नीट उच्चार पण घेता नाही येत नाही. लगेच अक्षय सांगतो काही दिवस आता तेच वाक्य तुम्ही गोळा करून इकडे तिकडे जोडा, काही शब्द पुढं घाला मागं घाला, नाहीतर डोळ्यानंतर काहीतरी करा पण करा. लगेच इकडे अक्षय सांगतो की बरं ते जाऊ द्या, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तर अक्षय हा प्लॅन सांगतो. तर इकडे पंकज हा सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतानीच बोलतो की आता आपण एक नवीन थेरपी करूयात, त्याच्यामध्ये आता शशिकांत मुकादमचा एक आत्मविश्वास म्हणून त्याला आता त्याने कोणासोबत छळ केला आणि नाहीतर आपण त्यांना त्रास दिला की त्याने त्रास दिला, हे सगळ्याची थेरपी आपण आता काढणार आहोत. आता हे स्वतः शशिकांत मुकादम सांगणार. तर लगेच शशिकांत सांगतो की हो मी खूप छळ केला आहे तुमचा, त्याबद्दल खूप खरंच माफी मागतोय मी तुमची. तर लगेच पंकज सांगतो की पण तुमच्या मनात अजून काही त्रास आहे, म्हणजे यांनी लोकांनी ना तुम्हाला अजून माफ नाही केलेलं, म्हणून आता तुमचा राग काढण्यासाठी ना तुम्ही ह्या शशिकांत मुकादमला काहीही बोला, तर म्हणजे तुमच्या मनातला सगळा राग बाहेर काढा. तर लगेच शशिकांत सांगतो की आता तो कसा रे. तर लगेच पंकज सांगतो की आता म्हणजे तुम्ही आता यांना ना शिव्या पण द्या. तर लगेच इकडे सगळे हसायला लागतात. तर ते बघून इकडे जळफळाट होत असतो शशिकांतचा. तर इकडे अक्षय देखील खूप हसत असतात. तर लगेच इकडे अभि आणि रेवा ही ऑफिसमध्ये असतात. तर दोघे एकत्र काम करत असताना ते थोडे जवळ येतात. तर लगेच अभिषेक हा तिच्याकडे बघत असतो. तर त्यांना एक प्रूफ भेटतं. तर लगेच इकडे पेन संपला, तर लगेच पेन हाणायला जातो. तर लगेच दोघांचे हात ही दोघांच्या हाताला लागतो. तर लगेच अभि तिच्याकडे बघत असतो. तर लगेच इकडे आयाजीही सांगतात की तुम्ही काय बोलताय महाराज, आम्ही कसं शिव्या देणार ना त्याला. लगेच पंकज सांगतो मी तुम्हाला शब्दकोश शिव्या नाही सांगते, मी तुम्हाला खालून पाडून बोलायला सांगतोय त्यांना. तर लगेच ते ऐकून जान्हवी सांगते खरंच का. तर ते ऐकून लगेच
लगेच आनंद हा तिला गप्प राहायला सांगतो. तर लगेच पंकज हा शशिकांतला सांगतो की आता बघा तुम्ही आता हे सगळे ना तुम्हाला खालून पारून बोलणार आहे आता आणि तुम्हाला ते सहन करायचं आहे. तर लगेच इकडे त्याचे विचार ऐकून इकडे लगेच अक्षय सांगतो की वा किती मस्त तुमचे विचार आहात ना, खरंच तर तुमचे खूप उपकार झालेत महाराज. तर लगेच इकडे जान्हवी सांगते पण बेबी मला अजून पण समजलं नाही नेमकं काय करायचं ते. तर लगेच पंकज सांगतो की आता बघा मी तुम्हाला करून दाखवतो. तर लगेच इकडे पंकज हा शशिकांत मुकादमला बोलतो की ए नरसळ्या नाकाचा गालात गुलबुले ठेवणारा. तर ते ऐकूनच इकडे सगळ्यांना हसू येतं. तर इकडे शशिकांतला खूप राग आलेला असतो. लगेच हा चिडताना बघितल्यानंतर अक्षय सांगतो की हो चिडायचं नाही, तुम्ही आहे तुमच्यासाठीच चाललंय. तर लगेच हसतच शशिकांत बोलतो की हो मी कुठे चिडलोय, मी तर शांतच आहे ना. तर इकडे ते झाल्यानंतर अक्षय हा अथर्वकडे येतो. तर अथर्व सांगतो की अरे मला अभि बोलला होता की तो खूप उशीर होणार आहे ऑफिसमध्ये, तर त्याला भेटून येऊया. तर इकडे अभि आणि रेवा ही जवळ येतात. तर लगेच इकडे त्यांचा आवाज ऐकून रेवा ही मागे लपते. तर लगेच इकडे ते दोघं आल्यानंतर अक्षय विचारतो की अरे इतक्या वेळ काय करतोय. तर अभि सांगतो काय नाही मी कामच तर करतोय ना. तर तेवढ्यातच इकडे ते दोघंही तिथनं निघून जातात. तर लगेच तिथे रेवा येते आणि मिठी मारते. तर लगेच इकडून खिडकीतनं अक्षय हा रेवाची मज्जा बघत असतो. तर लगेच इकडे अथर्वला ते दिसतं. तर अथर्व हे ते सगळे बघून त्याच्या मनात वेगळेच विचार येतात. तर मित्रांनो आता पुढे काय होईल ते बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.